शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत तालुका आर्णे, गाव कोसदनी इथं शरद प्रभूजी ठाकरे पाटील यांच्या शेतावर. आता त्यांचं क्षेत्र जे आहे इथं 1.5 एकर क्षेत्र आहे. 1.5 एकर क्षेत्रामध्ये आपण इथं तूर काढलेली आहे. तर तूर कशा प्रकारे झाली, अशी तूर यांनी पाहिली होती का कधी, हे यांना विचारू आपण यंत्रवाल्यांना. मशीन पण थोडी वेगळीच दिसत आहे आपल्याला. अशी मशीन आहे आपणही नाही पाहिली, जगावेगळीच मशीन दिसत आहे. आज पहिल्यांदाच पाहिलो आपण अशी मशीन. तर मला एक सांगा तुम्ही, आता तुम्ही किती कट्टे काढले हे मोजा एकदा. तुम्ही थांबा देतात, तुम्ही मोजा ना कट्टी. 33 कट्टे काढले. 35,000. बरं, शेतकरी मित्रांनो 35 कट्टे आहे म्हणतात ते. आणि 75 किलो भरल एक कट्टा, 75 किलोचा. बरं, आता अशी तूर तुम्ही एवढ्या तुरी काढल्या, तुम्ही अशी तूर तुम्ही पाहिली का एवढी जबरदस्त तूर? बरं, आता पण तुम्ही किती आता ह्या माहूर तालुका आर्णी तालुक्यामध्ये तुरी काढल्या, तर असली तूर तुम्ही पाहिली का कधी? आतापर्यंत 70-80 क्विंटल काढली, अशी पाहिली नाही. आता या 1.5 एकर क्षेत्रामध्ये एवढा माल निघला म्हणजे आता किती 33 कट्टा आहे काय? 35 कट्टा. तर 35 कट्टा 75 किलोचा म्हणजे 7.5 7.5 7.5 7 21 22 22 आणि 22 आणि ते 7 5 35 ते 3.5 क्विंटल समजा. 22 23 आणि 3 26 क्विंटल. तर 1.5 एकर क्षेत्रामध्ये 26 क्विंटल तूर ही निघाली. तुम्हाला कसं वाटते, म्हणजे कशी वाटायली तूर, म्हणजे वाटायली की नाही काही? अशी तूर ॲव्हरेज कोणा पाहिला का तुम्ही? आता 1.5 एकर म्हणल्यावर तर साधारणतः 8 त्रिक 24 म्हणजे 16-17चा उतार आला समजा. तर ही तूर आहे शिवनेरी 45 अर्लीवाली. मागच्या वर्षी सुद्धा यांना आपण हीच तूर दिली होती, पण लेटवाली दिली होती. तर थोडी लेट गेली ती, तरी त्यांना 14 15 15.5 16पर्यंत उतार दिली ती. पण हे 17पर्यंत उतार यावर्षी यांना गेला. मग तिथं 1.25 एकरामध्ये यांना चांगल्या म्हणजे 18 कट्टे झाले. तर तिथं पण यांना चांगल्या प्रकारे म्हणजे 13.5 क्विंटल 1.25 एकरात म्हणजे 18चा उतार आला. तर ही तूर पाहून तुम्हाला असं वाटत नाही का की बुवा आपण काम, या तुमची स्वतःची मशीन आहे का, कोणाची मशीन आहे तुमची? तर मला सांगा, तुम्हाला वाटत नाही का अशी तूर, हे तूर लावा आपण पुढच्या वर्षी? लावा वाटते. तर तुम्ही काय करा, ही शिवनेरी 45 अर्ली पुढच्या वर्षी संपर्क साधा माझ्याशी. आणि ही तूर तुम्ही पेरणी करा किंवा लावगड केली तरी चालते. प्रत्येक शेतकऱ्यांना लागवड करायच पाहिजे. तूर चांगली आहे, चांगली. म्हणजे तुमच्याकडे शेत आहे ना, तर तुम्ही सुद्धा ही तूर लावा असं वाटते ना तुम्हाला? तर ही शरद पाटील ठाकरे यांना मी दरवर्षी डेमो देतो सोयाबीन तुरीचा. तर यांच्याकडे यावर्षी सुद्धा दिली मी. तर यांना 1.5 एकरामध्ये आता हे रान किती आहे तुम्हाला दिसायलाच असेल, 1.5 एकर रान. तर याच्यामध्ये तुम्हाला कशी वाटायली, भरपूर वाटायली की नाही? तर आता ह्या तुरीचा म्हणजे जाडी कशी आहे, जाडी दाखवा मला. खूप छान आहे. आता हे शेवटचं मात्र्याचं वाटते ना, पलीकडचं पा ते भरलं का? थोडं राहिलं. जाडी कशी वाटते, गोल वाटते? छान आहे तूर, एकदम जाड दाना, गोल. बरं, करक वगैरे जास्त आहे नाही आणि एकदम चांगली आहे. तर ही आहे शिवनेरी 45 अर्लीवाली. आणि याला सोयाबीन आपण दिलं होतं बलदेव 47 सुपर. ते पण यांना 13.5 14 15पर्यंत 14.5पर्यंत 14पर्यंत यावर्षी तुरीमध्ये गेला. आणि 2 ओळीतलं अंतर 10.5 फूट आहे तुरीच्या, आणि सोयाबीनच्या 7 ओळी 1.5 फुटाच्या, 6 ओळी. तर अशा प्रकारे आपण इथं पेरणी केली ती. 20 किलो बियाणे एकरी टाकलं तर सोयाबीनचं, 4 किलो तुरीचं. तर अशा प्रकारे उत्पादन यांना आलेलं आहे. तर तुम्ही मालकापेक्षा खुश आहेत. तर आता शरद पाटील आल्यावर आपण बाकीची मुलाखत घेऊ. तर तुम्ही हे तूर घेणार यावर्षी समजा, ठीक आहे? एकदा मना जोऱ्यात शिवनेरी 45 अर्ली की जय. शिवनेरी 45 अर्ली की जय. धन्यवाद.